हॅलो, नमस्कार. बऱ्याच दिवसांनी माझा व्हिडिओ आला आहे. खरं म्हणजे मला एवढ्यात व्हिडिओ बनवायलाच वेळच भेटत नाही आहे. आज घराची गृहप्रवेश पूजा आणि सत्यनारायण पूजा होती, त्यामुळे दारासमोर मी आणि दीदीने रांगोळ काढली. 9 वाजता गुरुजी आले आणि त्यांनी ही सर्व पूजा मांडली. त्यानंतर सत्यनारायणाची कथा वाचायला सुरुवात केली. पूजेला आमचे दीदी आणि दाजी बसले होते. बाकी सर्वजण सत्यनारायणाची कथा ऐकत होते. तर दुसऱ्या रूममध्ये कोणाचं काय चाललंय तर कोणाचं काय, कोणी मोबाईल बघते तर कोणी संत्री सोलून घेते, तर कोणाचं संत्री खायचं काम चालू आहे, तर कोणाच्या गप्पा रंगल्या आहेत. सगळीकडे गप्पांना कसं आज उधाण आलं होतं, कारण बऱ्याच दिवसांनी सगळेजण भेटले होते. त्यानंतर गुरुजींनी दीदींच्या डोक्यावरती कलश दिला आणि सगळ्या रूममध्ये तो कलश घेऊन फिरण्यासाठी सांगितले. तर गुरुजी सांगतील त्याप्रमाणे सगळ्या रूममधून कलश फिरवला. त्यानंतर पूजा संपन्न झाली म्हणून त्यांनी एकमेकांना पेढे खाऊ घालण्यासाठी सांगितले. त्यानंतर बाकी सर्वांना पेढे द्यायला सांगितले म्हणून मिस्टर सगळ्यांना पेढे देत होते. सगळ्यांना पेढे दिले, पण छोट्यांचं मन काही अजून एका पेढ्यामध्ये भरत नव्हतं. मग सगळ्या छोट्यांना डबल पेढा देऊन त्यांना खुश केलं. त्यानंतर एंट्री झाली, ती म्हणजे आमच्या बहिणाबाईंची आणि त्यांच्या फॅमिलीची. बहिणाबाईंना यायला जरा उशीरच झाला होता. तिच्यासोबत माझा एक आत्तेभाऊही आला होता. गुरुजींनी गॅसवरती थोडं दूध उतू घालवण्यासाठी सांगितलं, तर काकी, आत्या आणि मी आम्ही तिघींनी मिळून हे दूध उतू घालवलं. हे बघा, वीर आणि आजीच्या कशा गप्पा रंगल्या आहेत. त्यांना बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे खूप त्यांच्या गप्पांनासुद्धा उधाण आलं होतं. त्यानंतर वीरला झोप आली म्हणून मी त्याला झोळीत टाकलं. आज बाळाला झोका द्यायला काही कमी लोक नव्हते. आज त्यांचा नंबरवर नंबर लागत होता. त्यानंतर प्रसाद घ्यायची वेळ झाली. सर्वांनी प्रसाद घेतला. आम्ही दोघांनी जोडीने दर्शन घेतलं. पूजा छोटीच होती, त्यामुळे मोजकेच माणसं बोलवले होते. त्यामुळे घरातच जेवण वाढण्यात आलं. त्यानंतर वेळ झाली ती म्हणजे सगळ्यांच्या फोटोशूटची. प्रत्येकजण आपापल्या फोटोशूटमध्येच दंग होतं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.